आयुर्वेदाने पाणी पिण्याचे काही नियम सांगितलेले आहेत। पाणी हे आपल्यालाच नव्हे तर सर्व सजीवसृष्टीला मिळालेले अमृत आहे। आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याचे फायदे तर सांगितले आहेतच, मात्र पाणी पिण्याची योग्य पद्धतही सांगितलेली आहे। आयुर्वेदानुसार पाणी कधी व कसे प्यावे याचे काही नियम जाणून घेऊया। 1. सकाळी उठल्या उठल्या अनुस्पोटी पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम असते। 2. पाणी नेहमी खाली बसून घोटघोट हळूवार प्यावे। उभे राहून पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो व घटाघट पाणी प्यायल्याने त्याचा शरीराला काहीही उपयोग होत नाही। 3. अस्वच्छ खूप दिवस साठवलेले दुर्गंधीयुक्त पाणी शरीराला केव्हाही अपायकारक असते, त्यामुळे स्वच्छ पाणी प्या। 4. उकळल्यामुळे पाणी निर्जंतुक होते तसेच हलकेही होते, म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे। 5. आम्लपित्त, अग्निमांद्य, पोटदुखी, मूळव्याध, पांडुरोग व उदरसूज आदी विकारांत शक्य तितके कमी पाणी प्यावे। 6. आयुर्वेदानुसार सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रवृत्ती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे। 7. फ्रीजमधील पाणी पिणे शक्यतो टाळावे। फ्रीजमधील पाणी पिल्याने शरीरातील उष्णता वाढते। 8. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, त्याने भूक मंदावते व शरीर कृश होते। जेवताना अधूनमधून थोडे पाणी पिणे अमृताप्रमाणे गुणकारी ठरते। 9. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि म्हणूनच वजन वाढण्याची शक्यता असते। जेवणानंतर साधारणतः 45 मिनिटांनी पाणी पिणे लाभदायक असते असे आयुर्वेद सांगते। 10. बाहेरून किंवा उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये। 5 ते 10 मिनिटे शांत बसून शरीर थंड झाल्यानंतर पाणी पिणे खूप हिताचे असते। 11. जर भीती किंवा अस्वस्थ वाटत असेल तसेच थकवा जाणवत असेल तर पाणी पिणे योग्य ठरते। 12. उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे असते। 13. सकाळी लवकर पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, याशिवाय आजारांचा संसर्ग टाळण्यासही मदत होते। 14. जर तुमची त्वचा निस्तेज होत असेल तर उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्यावे, कारण यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते आणि नवीन पेशींचे उत्पादन वाढून त्वचा चमकदार बनवते। 15. किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्यापासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या। 16. जर ओठ सुकले असतील, घशाला कोरड पडली असेल, तोंडाला पाणी सुटल्यासारखे वाटणे तसेच मूत्राचा रंग पिवळसर असेल तर समजावे की शरीराला पाणी कमी पडले आहे, म्हणून पाणी पिणे खूप गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।